का मिटवला का आपण काय, कारण का फारच वाद पेटतोय. असं आहे की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही, मुख्यमंत्र्यांना मान्य नाही. आणि त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृतीमध्ये बसत नाही, ती समज दिली. पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होती त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव. कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते. त्या निमित्ताने पुन्हा लाईमलाईट मध्ये आले. असं काही लाईमलाईट मध्ये वगैरे येता येत नाही, ते याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसेल. पण जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली, ते गोपीचंद पडळकर यायला बाजूला, तो काय बोलायला बाजूला, आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांना आका काय म्हणताय, टरबुजा काय म्हणताय, बायको काय काढताय. आम्ही हा प्रकार चालू देणार नाही. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला इशारा नावाची एक सभा करतोय किंवा तुम्ही पण नीट बोला, आम्ही पण. गेले 1.5-2 वर्ष सातत्याने तुमच्या समोर मी कंठशोष करून मांडतो आहे की राज्यातल्या 20 प्रमुख नेत्यांनी बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे, यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे. कोणालाच त्याची पडलेली नाही, परिणामी कोणीही काही बोलतोय. आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील, आमच्या नेत्यावर बोलणार असतील, देवेंद्रजी, मोदीजी, आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे. तुम्ही बोलायचं बंद करा, आम्ही बोलायचं बंद करा. आज जयंत पाटलांनी ट्विट केलं, ते असं म्हणाले कुठे ती 350 कोटीची महसूल मंत्री असताना काढा ना. आम्ही अस्वस्थ होत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे. तर ज्या 350 कोटीच्या जमिनीचा विषय तुम्ही काढता तो तुम्ही आतापर्यंत 10 वेळा काढून झाला आणि 10 वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाहीये. 11 वेळांदा काढा. पण मग तुम्ही का अस्वस्थ होत आहे ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये? नाव न घेतलं, तुमचंही नाव नाही घेतलं. एक अर्थमंत्री, ऑनलाईन लॉटरी, एक ठाणे जिल्ह्यातला आमदार, परमारची डायरी, एक आमदार, एका पक्षाचा नेता, त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी, असंच म्हटलं मी. आता मी टोप्या फेकल्या, तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही काही काळजी करायचं कारणच नाही, कारण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही धुतल्या जाण्यासारखे आहात. मग तुम्ही काळजी कशाला करता? मी करतो का काळजी? सकाळी 10 वाजता ट्विट झालं जयंत पाटलाचं, का अस्वस्थ झालो का? सगळे कार्यक्रम सुरू आहेत, हे नाहीच आहे ना बोंबलेलं. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये. आम्ही गोपीचंदला जे सांगितलेलं आहे, पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्त बनणार, लोक मारतील आम्हाला. ते काही बोलतात, तुम्ही काही कसं बोलत नाही. आणि त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट म्हणून आम्ही रिॲक्ट होणार. संपायचं आहे ना, जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्यापुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही. आम्ही 1 तारखेची सभा रद्द करतो, हौस नाही आम्हाला. वेळ उतू नाही चाललाय, पैसे उतू नाही चाललेले आहेत. 1 तारखेची सभा रद्द करतो, डिक्लेअर करावं की यापुढे असं होणार नाही. गोपीचंद पडळकरांनी जे राजाराम बापू बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत ते तुम्हाला 1 तारखेला दिसेल. कारण आमचं नेतृत्व तेवढं खंबीर आहे. गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की ज्याच्यातून हा विषय संपेल.